माओवाद्यांना नोटाबंदीचा फटका बसण्याची शक्यता। माओवाद्यांनी जंगलात दडून 7,500 कोटींची रक्कम शोधण्यासाठी पोलिसांची शोध मोहीम। रेशन कार्ड नाही, आधार कार्डही नाही, पैसे बदलताना पारधी समाजापुढे अडचणींचा डोंगर। अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत होते फसवणूक। तुळजापुरात बोलेरो गाडीत सापडले 6 कोटी, सर्व नोटा 500 आणि 1000 रुपयांच्या। पोलीस आणि निवडणूक विभागाकडून चौकशी सुरू। आणि नवीन आलेल्या नोटांचं असंही स्वागत। मनमाडमध्ये पंतप्रधानांचं आणि नोटांचं स्वागत करण्यासाठी साकारली रांगोळी। नमस्कार, मी विशाल। या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। नोटबंदीचा सर्वसामान्यांना त्रास होतोच आहे, तर माओवाद्यांवरही याचा परिणाम झालाय। कारण माओवाद्यांनी दडवून ठेवलेले 7,500 कोटी मातीमोल होणार आहेत। 500 आणि 1000च्या नोटांचं करायचं काय, असा प्रश्न माओवादी नेत्यांना पडलाय। इतके पैसे चलनात आणण्यासाठी माओवादी नेत्यांची धावपळ सुरू आहे। मात्र पोलिसांनी माओवाद्यांच्या आर्थिक घडामोडींवर लक्ष केंद्रित केलंय। केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या नोटावर बंदी घातली असली तरी त्याचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांच्या सोबतच माओवादी चळवळीला बसलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांची एक मोठी अर्थव्यवस्था आहे। देशभरात गडचिरोलीसह बस्तर असेल, ओरिसा असेल, तेलंगणा, झारखंडसह आंध्र प्रदेशचा जो घनदाट जंगल असलेला दंडकारण्य परिसर आहे, त्या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाई सुरू आहे। आणि माओवाद्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी खंडणी वसूल होते, तेंदूपत्ता ठेकेदार असतील, बांधकाम कंत्राटदार असतील, ओरिसा आणि बस्तरमध्ये असलेले खाण मालक असतील, यांच्याकडून जी खंडणी मिळते ती 200 कोटींच्या घरात असते। आणि वार्षिक ही 2 कोटींची खंडणी सामान्यतः दलम ते केंद्रीय माओवाद्यांची जी समिती आहे, सर्वोच्च समिती, तिथपर्यंत या रकमेची वाटणी केली जाते। आणि प्रत्येक दलम जे ग्राउंड लेवलवर काम करते माओवाद्यांचं, त्यांचा जो खर्च आहे 3 ते 3.5 लाख रुपये आहे। अशा पद्धतीची रक्कम अशा घनदाट जंगलामध्ये साठवून ठेवलेली असते। मी सध्या ज्या ठिकाणी आहे, चामोर्शी तालुक्यातलं गडचिरोली जिल्ह्यातलं हा जो परिसर आहे, हा परिसर आपण बघू शकतो। या ठिकाणी 1994 मध्ये एक चकमक झाली होती। संतोष अण्णा म्हणून जो दलम कमांडर आहे तो मारला गेला। त्याच्याकडे मिळालेल्या डायरीमध्ये पोलिसांनी ही जागा दर्शवण्यात आली होती। आणि अशाच ठिकाणी पोलिसांना जवळपास 90 लाखाच्या वर जास्त रक्कम डंपमध्ये सापडली। आणि माओवाद्यांची ही डंपची सिस्टीम आहे ती अशी आहे की मोठ्या ज्या नोटा असतात प्लास्टिकच्या थैलीमध्ये भरून अशा पद्धतीची एखादी जंगलामधली जागा, गावाशेजारची असेल किंवा एखादी टेकडी असेल, त्या ठिकाणी ही रक्कम डंप करून ठेवली जाते। जमिनीमध्ये 10 ते 15 फीट खड्डा खणतात आणि सुरक्षितपणे एका स्टीलच्या डब्यामध्ये ही 500 1000ची डंप केलेली रक्कम ठेवली जाते। एकूणच माओवाद्यांकडून अशा पद्धतीच्या रकमेची बदल होण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षा यंत्रणांनी, विशेषतः आयबीने जो इशारा दिला होता त्यानुसार सुरक्षा यंत्रणांनी त्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे। बस्तरचा जो भाग आहे अतिसंवेदनशील, अशा ठिकाणी बँकांवर विशेष सुरक्षा पथकं लक्ष ठेवून आहेत। गडचिरोलीचा जो दुर्गम भाग असेल, भामरागड, एटापल्ली असेल किंवा अशा ठिकाणी सुद्धा पोलिसांची नजरा या बँकावर खेळलेल्या आहेत। आणि माओवाद्यांचे समर्थक असतील किंवा इतर कोणी माओवाद्यांचे पाठीराखे रकमेची बदल करण्याची शक्यता गृहीत धरून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी सुद्धा केली जात आहे। महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली। इन सब के रिपोर्ट्स के हिसाब से कम सालाना 1100 करोड़ के आसपास माओवादी उगाही करते हैं। हाँ, और चूंकि माओवादियों का हेडक्वार्टर या मेन मुख्य डेंस बस्तर में ही है, हम ये अपेक्षा कर सकते हैं कम से कम 75% इस उगाही किया हुआ पैसा यहीं ये लोग गाड़ के रखे होंगे अबूझमाड़ या दंडकारण्य में। हम सभी लोग बैठ के एक इसको स्टडी किए थे, तो हमारे अंदाज से कम 7,500 करोड़ के आसपास ये लोग गाड़ के रखे होंगे, जो अभी नया गवर्नमेंट के नई पॉलिसी की वजह से उपयोग उसको नहीं कर पाएंगे। माओवादी इस पैसे से हथियार खरीदते थे, गोला बारूद खरीदते थे, एमिनेशन खरीदते थे और उनकी डेली मेंटेनेंस के लिए खर्च करते थे। बट अधिकतर इस पैसे का हिस्सा माओवादी समर्थित NGOs को, माओवादी समर्थित
फ्रंटल ऑर्गेनाइजेशंस को और उनके ओवरग्राउंड वर्कर्स को जाता था। 1000 आणि 500 रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना तर बसतोच आहे, पण त्याचबरोबर आदिवासी म्हणून ओळख असणाऱ्या पारधी समाजालाही याचा फटका बसतोय। या लोकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड आणि एटीएम तसंच बँक पासबुकही नाहीये आणि त्यामुळे त्यांना भरपूर अडचणी येत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। मी आता एका तुळजापूरच्या पारधी वस्तीवरती उभा आहे की ही एकतर समाजाच्या बाहेर असणारी लोक आहेत की समाजात नाही, मात्र या लोकांना याचा त्रास होतो की फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी मी या वस्तीवरती आहे। आपण त्यांना विचारूया, मला सांगा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलाय की 1500च्या नोटा बंद करायचा, त्या निर्णय तुम्हाला कधी माहिती पडला, त्याचा काय त्रास तुम्हाला? त्याला कमच कम शुक्रवारी आम्हाला माहिती पडलं। आता यांनी 8 दिवसाच्या आधी केलेलं आहे। आता आम्ही गोरगरीबला आम्हाला माहिती नाही, आम्हाला कुठे टीव्ही नाही, नगर कुठं काही आमच्याकडे वाचपर नाही। जेव्हा आज करावं तेव्हा उद्या खावं। कुठं कसा त्रास व्हायला तर जिथं पैशाचा त्रास म्हणजे काय, हा आम्हाला धंद्याला 300 रुपये घेऊन गेले तर तिथं हा 2000ची नोट दाखवलेली। मग ही 2000 रुपयाची आम्ही चलन कुठे चालू करा? आमच्यापाशी एटीएम नाही, आमच्यापाशी खाते बुक नाही, आमच्यापाशी कुठला पैसा नाही। जेव्हा काम धंदा करावं तेव्हा आम्हाला पोट भरणं, कामधंदा करा तो पोट भरतो। महिला पण आहेत, मला सांगा महिला म्हणून तुम्हाला याचा काय त्रास होतो, काय वाटतं? काय आता पैशासाठीच। आता बँकेमध्ये काल परवा गेलते, आमचं काय नव्हतं, खातं नव्हतं। मग बँकेमध्ये 500ची नोट नेली मी। नेल्यावर काय म्हणले की साहेब म्हणले बा तुमचं खाते बुक लागते म्हणले, आणि पेट्रोल पंपला नेले तर काय बोलले की 300 रुपयाचं तेल टाका, 300 रुपयाचं पेट्रोल टाक बाई तर तुला 200 रुपये भेटेल म्हणून ती नोट आणून परत घरात ठेवली। मग काय करायचं, आम्ही आता 1000ची तर कुणकडेच गेली, पण ही 500 रुपयाचं चिल्लर नाही भेटत म्हणल्यावर 2000ची आम्हाला चिल्लर कोण देणार आहे? आता ही 1000 रुपये, 1000चा आता आपण लेकरा बाळा जरी कपडा घ्यायला गेलं तर काय म्हणतो दुकानदार की ही नोटा बंद झाल्या बाबा, तुम्ही दुसरे पैसे वापरा। आता आपण कुठले वापरायचे? जे मोठे लोक आहेत त्यांच्या घरात जरी असले तर त्यांनी कसतरी उलटा पालटा करून त्यांनी मोडतोड करणार, गरीब लोकांना काय करणार? गरीब लोकांना काय करावं प्रश्न। आपल्यासोबत काही महिला आहेत, मला सांगा आता हा निर्णय मोठ्या लोकांसाठी, मोठ्या लोकांचे पैसे बाहेर काढण्यासाठी काय वाटतं? निर्णय समाधानकारक आहे काय वाटतं? काय चांगला आहे, पण आम्हाला त्याच्यामध्ये खूप अडचण होती। 500ची आणि 1000ची नोट मोडायसाठी खूपच त्रास आहे। म्हणजे कसं त्रास होतो की आम्ही जर नोट मोडायला गेलो ना त्याच्यातले 400 रुपये तर त्यांनी कापून घेतात, आणि त्याच्यामध्ये एवढं नुकसान झाल्यावर आम्ही चलन कसं चालवायचं? आमचं तर लेकर उपाशी मरतील ना असं। मग हीच तकलीफ आहे आम्हाला। मग आता काय वाटतं, काय सरकारने निर्णय बदलावा का, काय व्यवस्था करावी? आता काय तर पैशाचं काहीतरी त्यांनी काढायला निर्णय तर बदललाय, तर आता झालेला आता तर बदलू शकत नाहीत कोण ह्याच्यामध्ये। हाय ते पण गोरगरिबाचं तर जरा व्यवस्था केलेलं पाहिजे। एकूण बघितलं तर हा पारधी समाज म्हणजे याचा गुन्हेगारीचा शिक्का याच्यावरती कायम पडलेला। यांच्याकडनं एटीएम ओळखपत्र अशा अनेक उदाहरण आहेत, मात्र यांना आता हा निर्णयापासून एकतर यांना निर्णय माहिती झाला 2 ते 3 दिवस लागले। आता यांना कुठेतरी गेले तर 500 रुपयातले 300 रुपये किंवा काटूनच पैसे दिले जातात। हा सामान्यतः मोदी साहेबांनी निर्णय चांगला घेतला असला तरी मात्र याचा त्रास सहन होतो, याची कुठेतरी अगोदर आमची व्यवस्था करा अशीच कुठेतरी आता मागणी हे लोक कुठेतरी करताना दिसत आहेत। आम्ही ताडेसह बालाजी निरफळ, IBN लोकमत, तुळजापूर। यानंतर बघूयात पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांनी एटीएम बाहेर गर्दी केली। मात्र 2 तासाच्या आत एटीएम मधल्या म्हणजे जे पैसे मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। प्रत्येकालाच या सगळ्या परिस्थितीचा त्रास होतोय। एटीएम मध्ये पैसे काढायला गेल्यानंतर आम्हाला तिथे सांगितलं पैसे शिल्लक नाहीत। मग आम्ही शेतकरी महिलांनी काय करायचं, संसाराला पैसे लागतात, मुलं आजारी असतात, कशालाही कुठच्याही कारणाला पैसे लागतात। मग आम्ही शेतकरी महिलांनी काय करायचं? बाई माणसाला कशासाठी पैसे लागत नाही, घर खर्च आहे, खाणं पिणं आहे, लहान मुलं आहे, दवाखाना आहे, म्हणजे करायचं कसं? आणि हे एटीएम मध्ये जर आलो समजा पैसे काढायला तर भरपूर गर्दी येतात जातात पाहतात। हे 1000 आणि 500च्या नोटा, हे एटीएम ही बंद आहे, पण ह्याच्यावरती काहीतरी तोडगा काढायला पाहिजे सरकारने। पण आमच्याकडे पैसे असून बँकेत भरून आमच्याकडे आता सध्या घरात पैसे नाही, आम्ही करायचं काय? शेतीची कामे, बटाटे लागवडे, फरशी लागवडे, कांदे लागवडे, मजूर येतच नाहीये शेतामध्ये, काय करायचं? नोटाबंदीमुळे ठप्प झालेल्या नाशिकमधील बाजार समित्या आता हळूहळू सुरू होताना दिसतात। नाशिकच्या बाजार समितीत आज सकाळी भाजीपाल्याचे लिलाव सुरू झाले। शेतकरी जुन्या नोटा स्वीकारताना दिसत आहेत, तर काही व्यवहार हे उशिराने होत आहेत, उधारीने केले जात आहेत।
कांद्या बटाट्यांचे लिलाव मात्र अजूनही बंद आहेत. 500 आणि हजारांच्या नोटा बंद झाल्याचा फटका भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याला सर्वाधिक बसलाय. आता चलन तुटवड्याच्या अडचणीवर मात करत भाजीपाल्याचे लिलाव सुरू झालेत. 8 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 500 आणि 1000च्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या. आणखी त्यानंतर अनेक वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीला शेतकऱ्याला सामना करावा लागला. कारण त्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या 19 बाजार समितीतले व्यवहार ठप्प झाले. पण आज मात्र नाशिकच्या भाजीपाला बाजार समितीमध्ये आपण बघतोय की लिलाव सुरू झालेले आहेत. इथे शेतकरी गोळा झालेले आहेत, आडते सुद्धा लिलाव करतायत. आणखी या ठिकाणी भाजीपाला बाजारपेठेमध्ये आवक सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाल्याचं दिसून येतंय चित्र. याचा कुठेतरी दिलासा हा शेतकऱ्याला मिळेल. आणखी व्यापारी, आडते आणि शेतकरी यांचं एकमेकांशी असलेलं नातं या लिलावाच्या निमित्तानं पुन्हा एकदा व्यवस्थित एस्टॅब्लिश होताना दिसतं. आपण थेट जाऊया. काय सांगाल, तुम्ही आडते आहात, तुम्ही या ठिकाणी लिलाव सगळे सुरू केलेले आहेत, शेतकरी कसा प्रतिक्रिया मिळतोय? शेतकऱ्याला या ठिकाणी ओपन लिलाव असल्यामुळे शेतकरी कुठेही माल विकलेला तयार नाही आहे. या ठिकाणी बघा, कालपर्यंत मार्केट बंद होतं, परंतु आवकवर आज कुठल्या प्रकारे परिणाम झालेला नाही. तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आम्हाला आमचं कारण मांडायचं आहे की आमचे जे RTGS आणि चेकद्वारे पैसे बँकेत जमा झालेले आहेत, ते पैसे जे विड्रॉल करण्याची जी लिमिट आहे ती तुम्ही कमीत कमी 2 लाख 3 लाख रुपये पर डे करा. म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांना रोख स्वरूपात जे पेमेंट काही लोकांना द्यायचे नक्कीच देता येईल. पण काही शेतकरी अजूनही जुन्या नोटांमध्ये पेमेंट स्वीकारतायत. तर काही शेतकरी तुमच्याकडनं जी पावती त्यांना दिली जाते त्या पावतीलाच पैसे म्हणून सांभाळून ठेवताय. काय सांगाल? नाही, काही हरकत नाही. शेतकऱ्यांचा आणि व्यापारी आणि आडतदार हे एक चक्र आहे आणि या सगळ्यांचा एकमेकाच्या घटकावर विश्वास आहे. आम्ही आता व्यापाऱ्यांना उधारच माल देतो आणि कुठल्याही प्रकारचे बाजारभाव हे कुठल्याही कारणाने कमी झालेले नाही, ते तुम्ही प्रत्यक्ष बघताय. सगळ्यात दिलासा देणारी ही गोष्ट नक्कीच म्हणतात की नाशिक बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाले. शेतकरी, आडते आणि व्यापारी यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणखीन हे असलेलं एक चक्र याला बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी सुरू दिसतंय. काही शेतकरी जुन्या नोटा स्वीकारताय तर काही शेतकरी मतलब आडतची मिळालेली पावती सांभाळून ठेवत आहे. एकंदरीत दिलासा देणारी ही गोष्ट नक्कीच म्हणता कारण यामुळे गेल्या काही दिवसापासून लिलाव बंद असल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत होतं आणि किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव सुद्धा वाढत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल भास्करचा प्रशांत बाग, IBN लोकमत, नाशिक. याच नोटाबंदीचा जो फटका आहे तो मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांनाही बसलेला असून शेतकऱ्यांना देण्यासाठी व्यापाऱ्यांकडे पुरेसे पैसे नसल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे व्यवहार जे ते ठप्प झालेले आहेत. बाजार समित्या कधी सुरू होतील याची खात्री नसल्याने शेतकरी हवालदिल झालेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये रोज 10 ते 12 कोटी रुपयांची उलाढाल होते. मात्र नोटा बंदमुळे इतकी रक्कम व्यापाऱ्यांना मिळत नसल्याने नाईलाजाने बाजार समित्या बंद ठेवाव्या लागत असल्याचं लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितलंय. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका राज्यातील ऊसतोडणी कामगारांनाही बसलाय. हे कामगार रोजंदारीवर काम करत आल्याने त्यांना दररोजचे पैसे मिळतात. मात्र अनेक ठिकाणी शेतात काम केल्यानंतर 500 किंवा 1000 रुपयांच्याच नोटा हाती पडतात. त्यातही या नोटांनंतर कुणीही स्वीकारायला तयार नसल्याने त्यांची मोठी पंचायत झालेली आहे. दररोजचं अन्नधान्य खरेदी करण्यासाठीही जवळ पैसे उरले नसल्याने त्यांच्यावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली आणि त्यामुळे लवकरात लवकर आपल्या हाती नवचलन पडावं या अपेक्षेवर ते दिवस काढतायत. 500ची आणि 1000ची नोटा बंद झालेल्या आहे. पुन्हा माझ्याकडे 500ची आणि 1000ची नोटा नाही आणि मला लेकरा बाळाला खाला सुट्ट नाही. मी कुठनं घेऊन येणार? याच्यासाठी मला 100च्या आणि 50च्या नोटा सुट्ट लागणार. या मिळायला पाहिजे 2 दिवसामध्ये. दिवसावर आलो आम्ही, 4 दिवस झालं. कसं काय करा? लेकरा बाळाला कसं काय जागा? 500ची नोट नाही चालायला लागली. कसं काय करावं आम्ही? काय सुचत नाही आम्हाला. वीस तोडाची लई तकलीफ झाली आमचं. लेकर बाळ कसं काय करा? उधारी देत नाही कोणी बी. तर बाजार समितीपासून अगदी ऊसतोडणी कामगारांपर्यंत सगळ्यांचीच मोठी पंचायत झाली आणि त्यांचे हाल होत आहेत कारण नवीन चलन हाती नाही आहे. 500,000च्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या उमेदवारांचं धाब देखील दणाणलेलं आहे. मतदारांना वाटण्यासाठी चालवलेली 6 कोटींची रोकड पोलीस आणि निवडणूक पथकाने जप्त केली आहे. तुळजापुरात ही कारवाई करण्यात आली आणि 6 कोटींची रोकड घेऊन जीप परभणीतून सांगलीकडे निघाली होती. तुळजापुरात ही जीप अडवण्यात आली होती. जप्त करण्यात आलेली रोकड जी आहे ती बाद झालेल्या 500 आणि 1000च्या नोटांचा या रोकडीमध्ये समावेश आहे. या घडामोडीनंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.
आता बातमी आहे परभणीतनं. ब्रेकनंतर बुडत्या वळूला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेणाऱ्या शेतकऱ्यालाच वळूनं मारलंय. परभणीतल्या जिंतूर तालुक्यामधल्या जोगवाडा गावात ही घटना घडली आहे. माणिक मस्के या शेतकऱ्याला एक वळू तलावात बुडताना दिसला. वळूला वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं तलावात उडी घेतली, मात्र वळूच्या जवळ जाताच वळूने मस्के यांना घुसळून मारलं. माणिक मस्के यांचा मृतदेह अजूनही सापडलेला नाहीये. पोलिसांकडून मस्केंचा शोध घेण्याचं काम सुरू आहे, मात्र तलावात असणारा वळू शोध कामात अडथळा आणत होता. तब्बल 10 तासानंतर स्थानिक मच्छीमारांनी त्या वळूला बाहेर काढलाय. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर आपल्याबरोबर आहे. पंकज, इथं करायला गेलं एक आणि झालं एक असंच म्हणावं लागेल. म्हणजे बिचारा एक व्यक्ती, एक शेतकरी त्या वळूला वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी पाण्यात उडी मारली आणि त्याचा जीव गेलेला आहे. नेमकं घडलं काय? विशाल, शेतकऱ्यांचं एक जनावरांप्रती एक वेगळं प्रेम असतंय. त्याचा आज एक उत्तम उदाहरण बघायला मिळालं. कारण एक वळू पाण्यात पडलेला एका शेतकऱ्याला दिसला आणि तो शेतकरी त्याला वाचवण्यासाठी जो ट्रॅक्टरचा जो टायर असतो तो घेऊन पाण्यामध्ये उडी मारली त्याने. आणि उडी मारल्यानंतर त्याच्या जवळ गेल्यानंतर त्या वळूने त्याच शेतकऱ्याला खुंदळून अक्षरशः म्हणजे मारलं. त्यांना मारल्यानंतर त्यांचा पाण्यामध्ये मृतदेह, म्हणजे पाण्यामध्ये पडल्यामुळे ते कुठे बेपत्ता झाला मृतदेह ते काही सापडला नाही. परंतु तोच टायर घेऊन हा वळू आज सकाळपासून या पाण्यामध्ये होता. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्थानिक मच्छीमार आणि पोलीस प्रशासनाने या वळूला बाहेर काढले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. जेव्हा येथील स्थानिक पोलीस आणि मच्छीमार हा मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यामध्ये हा वळू अडथळा निर्माण करत होता. त्यामुळे अगोदर या वळूला या मच्छीमारांनी मोठ्या पराकाष्ठेने आज बाहेर काढलेले. तब्बल 10 तासानंतर हा वळू बाहेर निघालेला आहे. परंतु शेतकऱ्याचा जो आहे, जो ज्या जनावराला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने उडी घेतली, त्याचा मृतदेह मात्र अद्यापही सापडलेला नाहीये. आणि आता संध्याकाळ झाल्यामुळे परत उद्या सकाळी त्याचा मृतदेह शोधण्याचं काम सुरू होणार आहे. विशाल, धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीबद्दल. एका जनावराप्रती सहानुभूती दाखवण्यासाठी म्हणून त्या शेतकऱ्याचा प्रयत्न होता, पण त्या वळूला वाचवण्याच्या नादात त्या वळूमुळे त्या शेतकऱ्याचा जीव गेलेला आहे. या महत्त्वाच्या बातमीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूया, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांनी तो गुपचूप एखाद्या खेडेगावात जाऊन गरीब शेतकऱ्याला दान करावा, मात्र नाम फाउंडेशन तो स्वीकारणार नाही, असं स्पष्ट मत अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केलंय. पुण्यात सुरू असलेल्या पुलोत्सव कार्यक्रमात नाम फाउंडेशनला कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात मकरंद यांनी ही भावना बोलून दाखवली आहे. ज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे आणि जे ते कचऱ्यात टाकणारे, ओल्या सुक्या कचऱ्यात घुसवून, त्यांनी परस्पर गावात जाऊन एखाद्या शेतकऱ्याला, आणि गरीब शेतकरी कळतो त्यासाठी वेगळं तुम्हाला लिटमस टेस्ट घ्यायची गरज नाही. त्या गावात जायचं, विचारायचं, त्या लोकांना देऊन टाका परस्पर पैसे. 30 तारखेपर्यंत निदान तुमचं जे काही कार्यक्रम आहे एवढा जमा केलेला तो निदान हलका होईल, समाधान मिळेल. पण ते परस्पर करा, नाम कडनं करण्याची गरज नाही. कारण नामला पुढे नाम मध्ये भरले तर त्यांना टॅक्स भरावा लागेल. यानंतर पाहूया, नोटाबंदीनंतर नव्यानं बाजारात आलेल्या 2000ची आणि 1000च्या नोटेची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मालेगावातल्या साई आर्ट संस्थेच्या कलाकारांनी नव्या नोटांची रांगोळी काढली आहे. नव्या नोटांची हुबेहूब रांगोळी आपण पाहू शकतो आणि ही आगळीवेगळी रांगोळी पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्यात. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.